नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रशन मॅप. आज आपण आपल्या बाईकवरून एक खास प्रवासाला निघालोय, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक दर्शन यात्रेला. 2 व्हीलर प्रवास म्हणजेच वेग, थ्रिल आणि भक्तीचा संगम. चला तर मग सुरुवात करूया या भक्तिमय सफारीला. आपण हडपसरवरून आता आपला सोलापूर रोड घेऊन आपण डावीकडे वळत आहोत आणि आपण आता आलो आहोत अष्टविनायक पैकी थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाला. सर्वात प्रथम आपण दर्शन घेणार आहोत थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे. आपण हे सर्व गणपती दर्शन पुणे येथून आपल्याला सोयीस्कर अशा क्रमाने करणार आहोत. महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेल्या थेऊर गावात चिंतामणी गणपती मंदिर भक्ती, इतिहास आणि पौराणिकतेचा अद्भुत संगम आहे. मंदिराच्या आसपासचा निसर्ग देखावा मंत्रमुग्ध करणारा आहे. मुळा, मुठा, भीमा या 3 नद्यांच्या संगमाजवळ हे मंदिर वसलेले आहे. मंदिरात चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेल्या वसईच्या लढाईनंतर एक मोठी घंटा अर्पण केली आहे. मंदिरात प्रवेश करताच ही विशाल घंटा लक्षवेधी ठरते. मंदिराच्या लाकडी बांधकामाला जुन्या काळाची मोहक छटा आहे. सुबक नक्षीकामाने सजलेले प्रवेशद्वार आणि प्रशस्त अंगण येथे आल्यावर भक्तांना शांततेचा अनुभव देतात. गाभाऱ्यात स्वयंभू चिंतामणी गणपती विराजमान आहेत. या मूर्तीची सोंड डाव्या बाजूस वळलेली आहे. एकदा कपिल ऋषींकडे चिंतामणी नावाचा मौल्यवान रत्न होता, पण गुण नावाच्या राक्षसाने फसून ते चोरलं. गणपतीने गुणाचा पराभव करून चिंतामणी पुन्हा ऋषींना दिलं. त्यामुळे गणपतीचं नाव पडलं चिंतामणी, अशी येथील कथा आहे. डोळ्यावर चमकणारी मौल्यवान रत्ने मूर्तीला अधिक तेजस्वी बनवतात. उत्तराभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुंदर नक्षीकाम केलेला सभामंडप दिसतो. मंदिरालगत पेशवांचा वाडा आहे. हा वाडा त्या काळच्या भव्य वास्तुशैलीची आठवण करून देतो. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि गणेश भक्तीचा जिवंत इतिहास आहे. येथे आल्यावर भक्तांना गणरायाच्या कृपेचा आणि ऐतिहासिक भव्यतेचा अनोखा संगम अनुभवता येतो. थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन झाल्यावर आता आपण निघालो आहोत मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनाला.
एकदा सिंधू नावाचा राक्षस सगळ्या लोकांना त्रास देत होता. देवही त्याच्या शक्तीसमोर हतबल झाले होते. तेव्हा गणपती मोरावर बसून युद्धाला गेले. त्यांनी सिंधूचा पराभव करून सगळ्या लोकांना भीतीतून मुक्त केले. त्यामुळे या ठिकाणी गणेशाचं नाव पडलं मोरेश्वर. अशी कथा येथे प्रचलित आहे. मंदिराच्या आवारात भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली आहे. मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहे. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. या मोरेश्वर मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. मंदिराच्या आवारात 2 दीपमाळा आहेत. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसविले आहे. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहे. आता आपण चाललो आहोत सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. सिद्धटेक हे भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. आज आपल्याकडे पूल आहे, गाड्या आहेत, त्यामुळे दर्शनाला जाणं अगदी सोपं झाले. एकेकाळी हीच नदी पार करून भक्तगण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचे.
सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून 3 फूट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकापैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेले आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या पितळेच्या मूर्ती स्थित आहेत. ब्रह्मदेवाने येथे सिद्धिविनायकाची स्थापना केली. विष्णूंनी व्रत केलं आणि त्यांना राक्षसाचा नाश करण्याची शक्ती मिळाली, म्हणून या गणपतीला सिद्धी देणारा मानलं जातं.